काव्याने प्रत्यक्षात कुणाचंही खून केलेलं नव्हतं, पण रेणुकाला त्यावर विश्वास बसत नव्हता. तिला हे पटत नव्हतं की रुद्रनं काव्याला त्या आलिशान गायकवाड घरामध्ये केवळ शिक्षा देण्यासाठी ठेवून घेतले. ती टेबलावर मूठ आपटत म्हणाली, "मी विचारते, बोल ना, काव्य खरंच ठीक आहे ना?" पण सेवक शांत उभा राहिला. तेवढ्यात बाहेरून रुद्रचा आवाज आला, "आत्या, इतक्या लवकर कशा काय आल्या तुम्ही?" रेणुका संतापाने वळली. "का रे, मी आल्याचं कळताच लगेच धावत आलास का तिला वाचवायला?" पण ती थबकली, कारण रुद्रच्या सोबत एक स्त्री होती. तिचे केस सोनेरी रंगात रंगवलेले, चेहऱ्यावर गोड हसू आणि नजरेत एक आत्मविश्वास. ती बाई रेणुकाकडे पाहून विचारते, "रुद्र, ही कोण?" रुद्र शांतपणे म्हणाला, "ही म्हणजे मॅडम रेणुका, अध्यक्ष राजदीप यांच्या पत्नी, आणि ही मिस जेसिका चौधरी, वाईजटेक ग्रुपमधून." वाईजटेक ग्रुप? रेणुकाच्या डोळ्यात चमक आली. "अरे वा, म्हणजे तुम्ही दोघे?" ती बोलणार इतक्यात रुद्रच्या बाजूची तिसरी जेसिका हलकेच हसली. ती परदेशातून परत आल्यानंतर आपलं जुनं नाव वापरू लागली होती, नीता. ती रुद्रच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "मी आणि रुद्र आता रिलेशनशिपमध्ये आहोत." रेणुका थोडी थबकली. इतक्या लवकर नवी मैत्रीण? म्हणजे त्याचं खरंच काव्याशी काहीच नाही का? तिच्या ओठावर एक कटाक्षयुक्त स्मित उमटलं. "छान आहे, पण मग काव्या, ती अजून इथेच का?" रुद्र शांत आवाजात म्हणाला, "हो, ती अजून इथेच आहे." रेणुका थोडी व्यंगाने म्हणाली, "तुला जर नवीन प्रेयसी मिळालीच आहे आणि ती इतकी सुंदर आहे, तर मग त्या काव्याला इथे ठेवायचं काय कारण?" रुद्रने सेवकांकडे पाहून सांगितलं, "तिला वर घेऊन ये." थोड्या वेळाने सेवक परत आला. त्याच्या मागे होती काव्या. तिचा चेहरा फिकट, केस विस्कटलेले, कपडे तसलेच, थकलेली, पण डोळ्यात अजूनही थोडं अभिमानाचं तेज. ती रुद्रकडे पाहते, पण नजरेला धक्का बसतो. त्याच्या शेजारी उभं असलेली ती बाई म्हणजे जेसिका. जेसिका? ती चकित झाली, पण रुद्र थंड स्वरात म्हणाला, "नीता, तुला ही स्त्री आवडत नाही ना? आता ती इथली नोकर आहे. तुला तिला काहीही सांगू शकतेस." जेसिका आनंदाने म्हणाली, "खरंच? पण मी काही सांगितलं तर तुला राग येणार नाही ना?" रुद्र निर्वाक चेहऱ्याने म्हणाला, "नाही, तिनं मोठी चूक केली आहे. मी तिला इथे ठेवलेलं आहे म्हणजे तिची शिक्षा पूर्ण व्हावी म्हणून. तू काहीही सांग." काव्याचा अपमान तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. पण ती स्त्री जेसिका थोडी विचारात पडली. "आपण नुकतंच डेटिंग सुरू केलंय. आत्ताच एवढं वाईट वागणं योग्य नाही." ती स्वतःला समजावत होती. तेवढ्यात रुद्र शांत आवाजात म्हणाला, "काव्या, जा, नीतासाठी एक कप चहा घेऊन ये." काव्याने त्याच्याकडे पाहिलं. "ही तुझी शिक्षा आहे का?" रुद्र तिच्याकडे येत म्हणाला, "काय झालं, करायला आवडत नाही का?" ती संतापाने म्हणाली, "मला तुरुंगात जा म्हण, पण असं अपमानित करू नकोस. मी पोलिसांकडे जायचं ठरवले." रुद्रने तिच्या हाताला धरून थंड आवाजात म्हटलं, "जर मी नाही म्हणलो तर तू कधीच इथून जाऊ शकत नाहीस. कायमची बंदिस्त राहशील." "रुद्र, तू राक्षस आहेस." काव्याने डोळ्यातून अश्रू येत म्हणाली, "माझ्यासमोर तुझ्या नव्या प्रेयसीला सेविका बनवून ठेवायचं, एवढ्या घाणेरडा विचार फक्त तुझ्याच डोक्यात येऊ शकतो." रुद्र तिच्याकडे थंड नजरेने पाहत म्हणाला, "काही गोष्टी तुझ्या आवडीवर नाही ठरत. करशील का नाही?" काव्य हट्टाने म्हणाली, "नाही करणार." रुद्राच्या ओठावर एक धोकादायक शांतता उमटली. "तुला तुझा मुलगा आदित्य आणि आयशा आठवतात का?" काव्याच्या अंगावर काटा आला. तो तिच्या सर्वात नाजूक ठिकाणी वार करत होता. ती काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, "ठीक आहे, फक्त चहा." ती स्वयंपाकघरात गेली, ग्लास भरून आणला आणि जोरात टेबलावर आपटला. जेसिकाने तिच्याकडे पाहिलं आणि हसली. हे समाधान आहे, तिच्या चेहऱ्यावर लिहिलं होतं. रुद्र तिच्या जवळ आला. "आणखी काही सांगायचं आहे का तुला?" "नाही, आता पुढे वेळ आहेच." ती मंद हसली. पाठीमागून रेणुकाने सर्व दृश्य पाहिलं आणि समाधानाने मानेने होकार दिला. "वा रुद्र, म्हणतात तू बदललास, आता इतका निर्दयी राहिला नाहीस. पण आज पाहून मला दिलासा मिळाला की तू अजूनही कठोर आहेस." ती काव्याच्या दिशेने पाहत म्हणाली, "पण मी त्या जेसिकासारखी कोमल नाही. माझा बूट मळला आहे, तो साफ कर." काव्याने अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं. "तुम्ही घाणेरडे आहात." रेणुका किंचाळली, "घाणेरडं मी नाही, तू आहेस. माझी मुलगी साक्षी, जिला तू ठार केलंस, तिचं रक्त अजून तुझ्या हातावर आहे. मी तुला तसंच तडफडणार नाही." ती रुद्रकडे वळली. "रुद्र, ती ऐकत नाही, तिला ऐकव." रुद्र निर्विकारपणे उभा राहिला. काव्या त्याच्याकडे पाहत राहिली. "खरंच इतका खाली गेलास का तू?" रुद्र काही बोलणार इतक्यात बाहेर गोंधळ झाला. "रुद्र, काव्या कुठे आहे? बाहेर ये तू."
दरवाजा उघडून चैतन्य, दिव्या आणि मनोज आत आले. सिक्युरिटी थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते थेट आत शिरले. रुद्रने शांतपणे विचारलं, हे घर आहे, रेल्वे स्टेशन नाही. कधीपासून येणं जाणं इतकं मोकळं झालं? दिव्या थक्क झाली. काव्या, तू तू ठीक आहेस का? ती धावत तिच्याकडे गेली. काव्याच्या चेहऱ्यावर कटू हास्य उमटलं. ती म्हणाली, मी ठीक आहे. दिव्या चैतन्यकडे, काव्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत राग आणि वेदना दोन्ही होत्या. तो रुद्र आणि रेणुकाकडे वळला. काव्याला फसवलं गेले. तो व्हिडिओ खोटा आहे. माझ्याकडे खरा पुरावा आहे. काव्या जेव्हा मकरंदच्या घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्यावर रक्ताचा डागसुद्धा नव्हता. ती साक्षीची खून करण्यापूर्वीच बाहेर पडली होती. ते चैतन्याचा आवाज घराच्या प्रत्येक भिंतीवर घुमला. काव्याने कुणाचाही खून केलेला नाही. रेणुका काही क्षण धिजूनच गेली. तू काहीही बोलतो आहेस. काव्याचं नाव स्वच्छ करायला काहीही सांगशील असं वाटलं नव्हतं मला, ती रागाने ओरडली. चैतन्य शांतपणे म्हणाला, मी आधीच पुरावे पोलिसांना दिले आहेत. खरं खोटं ते ठरवतील. त्याने टेबलावर एक व्हिडिओ ठेवला, अत्यंत स्पष्ट. त्यात काव्या खोलीतून बाहेर येताना दिसत होती. आधीच्या रक्ताने माखलेल्या व्हिडिओपेक्षा खूप स्पष्ट. हा खोटा आहे, नक्की खोटा. रेणुका थरथरत म्हणाली, जर तो खरा असता तर पोलिसांना आधी का सापडला नाही? चैतन्य हसला, पण ते हसू विषारी होतं. कारण आधीच सगळे व्हिडिओ नष्ट केले गेले. हा व्हिडिओ तर त्या व्यक्तीमुळे सापडला जिने काव्याला फसवलं होतं. जेव्हा मी तो खोटा व्हिडिओ पाहिला तेव्हाच समजलो की मूळ पुरावा कुणीतरी दडवला आहे. माझ्या मते तो तुझा पती राजदीप दिवान. त्याला हा प्रकार गुंतागुंतीचा वाटला म्हणून पटकन सगळं संपवण्यासाठी खोटा व्हिडिओ तयार केला. काव्या दोषी ठरली की तुला समाधान मिळणार होतं, पण तुझ्या मुलीच्या खऱ्या खुन्याचा शोध घेण्यापेक्षा तू स्वतःला समजावण्यात गुंतलीस. रेणुका स्तब्ध झाली. तिच्या आवाजात भीती होती. हे कसं शक्य आहे? जर ती नव्हती तर मग माझ्या साक्षीचं काय झालं? चैतन्य थंडपणे म्हणाला, पोलिसांना अजूनही खरा खुनी सापडलेला नाही, पण माझा अंदाज आहे की साक्षीने आत्महत्या केली असेल. तुरुंगात जाण्याची भीती, निराशा आणि सुडाच्या भावनेने तिने स्वतःला संपवलं आणि त्यात काव्यालाही खेचलं. असं नाही होऊ शकत. माझी मुलगी कधीही असं पाऊल उचलली नसती. रेणुका किंचाळली आणि अचानक काव्याकडे झेपावली, पण रुद्र क्षणार्थ पुढे आला आणि तिचा हल्ला रोखला. रेणुकाने रुद्रकडे रागाने पाहत म्हटलं, हे सगळं तुझ्यामुळेच झालं. तू माझ्या साक्षीला मारलं. तूच कारण आहेस तिच्या मृत्यूचं. काव्याने थंड नजरेने तिच्याकडे पाहत हळूच म्हटलं, जिनं मला फसवलं ती स्वतःच आयुष्य संपवून गेली. मृत्यूनंतरही तुला मला दोषी ठरवायचं होतं. किती दुर्दैव्य. तेवढ्यात पोलीस आले. त्यांनी रागाने वेडी झालेली रेणुका दूर नेली आणि काव्याकडे पाहत म्हणाले, मिस काव्या, आम्ही चैतन्याने पाठवलेला व्हिडिओ तपासला आहे. रक्ताळलेला व्हिडिओ खोटा होता आणि हा खरा. आता तुझ्यावर खुनाचा आरोप पुरेशा पुराव्याशिवाय टिकू शकत नाही. तुला मुक्त करण्यात येत आहे. काव्याने दीर्घ श्वास घेतला. शेवटी ती मुक्त झाली होती. धन्यवाद, ती हळूच म्हणाली. दिव्या आनंदाने काव्याकडे धावली आणि तिला मिठी मारत म्हणाली, काव्या, तू वाचलीस, पण तू किती वाईट वाच येतोय. चल आता घरी जाऊ, अंघोळ कर. काव्या हसली, ठीक आहे चल. पण मागून रुद्राचा आवाज आला, काव्या. ती थांबली. मागे वळून पाहिलं. त्याचे गडद डोळे तिच्यावर खिळलेले होते. काव्याने हलकंसं स्मित करत जेसिकाकडे पाहिलं, जी रुद्रच्या मागे उभी होती. दुर्दैवाने, जेसिका मॅडम, आता तुला दुसऱ्या कुणाला हुकूम चालवायला शोधावं लागेल. दिव्या मात्र पटकन बोलली, चल ना काव्या, अशा माणसापासून लांब राहा जे दर 2 दिवसांनी मत बदलतात. आणि जेसिकाबाईचेही आभार. जर तिने हे कचरा उचलला नसता तर काव्या, तूच कचरा घर झाली असतीस. जेसिकाचा चेहरा लाल झाला. रुद्रने कपाळावर हात ठेवत फक्त म्हटलं, तुम्ही दोघी जा, मला थोडं एकटं राहायचं आहे. काव्या आणि दिव्या बाहेर पडल्या. काव्याने मनोज आणि चैतन्यकडे पाहत कृतज्ञतेने म्हटलं, तुमच्या दोघांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हतं. मनोज हसत म्हणाला, अरे काही नाही. राजदीप घाबरला म्हणूनच तो खोटा व्हिडिओ तयार केला. आम्हाला वेळेत हस्तक्षेप करता आला. चैतन्य खट्टापणे म्हणाला, अरे हे श्रेय तुझं नाही. माझ्या हॅकिंग कौशल्यामुळेच तो व्हिडिओ सापडला.
मनोजने भुवया उंचावल्या. तुझं हॅकिंग कौशल्य सांग बरं, कुठून शिकला? अर्जुनकडून का? चैतन्य हसला. माझं विचारतोस? अजून मी तुला विचारायचं आहे. जेव्हा तू काव्याला पळवून नेलं होतंस ते लोक कोण होते? तुझी स्वतःची प्रायव्हेट आर्मी का? काव्य थकून म्हणाली. तुम्ही दोघं थोडं तरी थांबू शकता का? लहान मुलांसारखं भांडता. दिव्या काव्याच्या कानाशी म्हटली. पण सांग ना, हा रुद्र आणि जेसिकाचं काय चाललंय? काव्य हळू आवाजात म्हणाली. ते आता एकत्र आहेत. दिव्या आश्चर्यचकित झाली. एवढ्या पटकन? मनोज वाकून म्हणाला. मला वाटत नाही रुद्रला जेसिकासारखी मुलगी आवडेल. कदाचित तो फक्त तुला चिडवायला तसं करत असेल. काव्याने कडवट हसू दिलं. जर तो मला चिडवण्यासाठी करत असेल तरी फरक काय? दुखावणं हेच उद्दिष्ट असेल तर प्रेम काय राहिलं? मनोज गप्प बसला. दिव्या म्हणाली. कारण काही असो, पण हे जास्त झालं. काव्याने श्वास घेत म्हणाली. आयशाबद्दल तरी शांत राहू दे. ती त्याची मुलगी आहे आणि तिची सर्जरी होईपर्यंत मी तिच्यासोबत राहीन. सर्जरीनंतर मी तिला घेऊन जाईन. दिव्या मान डोलावली. ठीक आहे, पण रुद्रने सर्जरी करण्याचं वचन दिलंय ना? हो, आणि तो मागे हटला तर मी त्याला माफ करणार नाही. त्या दरम्यान रुद्र आपल्या खोलीत बसलेला होता. संध्याकाळपासून तो ऑफिसलाही गेला नव्हता. शिवाय आत आला आणि विचारलं. रुद्र, हे काय चाललंय? कालच तू जेसिकाला भेटलास आणि आज लोक म्हणताय की तुम्ही एकत्र आहात. हे अगदी विचित्र आहे. रुद्रने कपाळावर हात ठेवला. जे व्हायचं होतं ते झालं. त्यात विचित्र काय? नाही, काहीतरी गडबड आहे. काल मी तुम्हाला बघितलं तेव्हा काहीतरी वेगळं जाणवलं. रुद्रने शांतपणे सांगितलं. काल राजदीपने मला फोन केला. त्याला वाटावं की मी काव्याला शिक्षा देतोय म्हणून मीही सगळी नाटकं केली. शिवाय थक्क झाला. म्हणजे तू जेसिकाला फक्त दाखवण्यासाठी वापरलंस, जेणेकरून राजदीप आणि रेणुका काव्याला सोडतील? रुद्रने हळू आवाजात उत्तर दिलं. हो, राजदीपचा संदेश स्पष्ट होता. जर मी रेणुकाला समाधान दिलं नाही तर ही गोष्ट कधीच संपणार नाही.